लेंदी प्रोसेस आहे. वाव आलं रे. आजचा व्हिडिओ खूपच धमाल होणार आहे. आज तुम्हाला एकदम युनिक कुकिंग बघायला मिळणार आहे आणि त्याचसोबत तुम्हाला धमाल फिशिंग सुद्धा बघायला मिळणार आहे. सर्वात आधी फिशिंग बघूया. हे बघा, हे वाला फ्रॉग लावणार आहे. हे पण आपण साहिलकडनं घेतलं ॲक्च्युली. गळ पण मस्त यायचे. बघूया खेळून. अरे गावात रे, मिळालंच नाही तिला. हे साहिलने बघा उन्नी लावली आहे, याच्यावर पण खेळतोय. अच्छा अच्छा, थांब. धरलंय का? है बडी आहे रे. उन्नी कृष्णनला मिळाली आहे, म्हणजे उन्नीवर मिळाली म्हणून उन्नी कृष्णन. वा वा, चांगली साईज आहे ना. अरे यार, दोरच तुटला. शक्स. शी 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 शी. ते दगडामध्ये तिथं बरोबर अडकलेलं दगडात. ते दिसलं मला, दगडांच्या मध्ये दोरा गेलाय बरोबर. हा, हलवलं पडणार. त्याच्यामुळे काय तटत नसेल. असं काहीतरी. हे घे ना ते शूट. घाबरून पळालं नाही तर खाईल तरी. अरे गावात आता नाही सुटत बघ, आता नाही सुटत. इथं टाकलं आधी. आली. कॅमेरा चालू आहे माझा. कॅमेरा लाईट चालू आहे ना? लाईट. अरे बापरे. हा, लाईट चालू आहे का? हा. साईज आहे रे. अरे ह्या मरळीनं काही खायला नाही बरं का, अंगात मांसच नाही.
हे नाही आणलं का आपण लिप ग्रिप तिथंच नाही चांगले आहेत मरळी पण यांना खायला नाही ॲक्च्युली यांची साईज बघून कळत आहे लांब कुळे तर आहेत एकदम भरलेले नाही मांस जरा कमी आहेत ह्या मरळींना खायला पाहिजे ह्या मरळींना जरा हा मला म्हणताय का पुणे पुणे हा ते शूट यूट्यूबवर टाकायला दिसतंय ऐक अरे 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 हाँ का ये जाऊ दे सर कोब्रा स्नेकहेड मिळाला दोन व्हरायटी पकडल्या आपण आज स्नेकहेडचे एक बुल्साय आणि एक कोब्रा स्नेकहेड नहीं रे यार शख्स कीर्ति को जब मैंने पहली बार देखा अरे 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 यार आया अरे माँ की इसके बऱ्यापैकी मासे पकडलेत होप तुम्हाला मजा आली असेल फिशिंग बघून आता वळूया कुकिंगकडे खडशी बघा केवढी मोठी आहे तिची आणि मरळीची दोन्हीची कुकिंग करणार आहे आपण खवल्याची साईज बघा जबरदस्त साईज आहे ते जे काटे काटे दिसत आहेत ना त्यामध्ये हात अडकतात त्यामुळे खडशी आणि मरळीच्या कल्ल्यांमध्ये हात नाही टाकायचा हिला पुस्तकासारखं डिवाइड करणार आहे केवढं आहे मांस ते बघ ना मोठ्या माशाचं बोनलेस चांगलं निघतं मरळीचं पण बोनलेसच कट करणार आहे आपण वा एक नंबर बोनलेस निघतंय हे धार करायचं चाकू हे मला कलीमने दिलं होतं कार्ल फिशर खूप भारी टूल आहे आणि खूप उपयोगी आहे एकच नंबर धार बघा धार केल्यावर कसं एकदम इझिली कट होत आहे एक नंबर कट केला मांस बिलकुल वाया जाऊन नाही दिलंय असं बोनलेस कट केलंय दुसऱ्या साईडचं पण असंच कट करून घ्यायचंय मस्त बोनलेस निघालाय हे दोन्ही साईडचे बोनलेस कट केलेत आता याची रेसिपी बनवूया धम्माल रेसिपी आहे ये देखो ऐसा बोनलेस कट किया है मला नाही वाटत नहीं टूटना ना लय मजबूत है मरल है मरल के ऐसे खवले निकालने हैं अगर आपको मरल के खवले निकालना सीखना है तो सीखो ॲप डाउनलोड करो मरळीला काटे कमी असतात त्यामुळे तिचं बोनलेस चांगल्या प्रकारे निघतं मस्त बोनलेस निघालं मरळीचं सुद्धा खेकडे पकडूया खेकड्यासाठी ट्रॅप आहे आपल्याकडे रितेशने दिलेला बाटली लावली आहे म्हणजे पिंजरा कुठे आहे ते कळेल टाकल्यावर होपफुली यात खेकडे अडकले असतील तर ते पण आपण रेसिपीसाठी वापरूया एक पर बडा है वह भांबुर्डीचा पाला आता थंडी सुरू झाली तर भांबुर्डीचा पाला कुठे पण मिळतो हे इथं रस्त्यात पण आहे भांबुर्डी कशी ओळखायची काढून जरी नुसता स्मेल घेतला ना तुम्ही तरी ओव्यासारखा स्मेल तुम्हाला जाणवेल काढे जगू माती अरे पारचं वजनच किती आहे 5-6 किलो हा खड्डा खदलाय ह्या खड्ड्याचा आपल्याला कुकिंगसाठी वापर करायचा आहे वो कुकरी से उसको ठीक से कापो इसको फिर हा बघू दे ना मला ते बंद होतं का हे नदीवरचे गुळगुळीत दगड आहे हे दगड आम्ही आता गरम करायला ठेवणार आहे यांना भरपूर उशीर लागणार गरम व्हायला लाकडे बघा याच्या खाली दगडी ठेवली आहे
भरपूर लाकडं लागणार आहे, पण आता हे सध्या कमीत कमी एवढं विस्तृत सुरू करूया. जोपर्यंत ही दगडी गरम होत आहेत ना, तोपर्यंत आपण बाकी सगळे मासे, खेकडे, झिंगे हे सगळं मॅरिनेट करून घेऊया. यात जिवंत खेकडे आहेत आणि मेलेले झिंगे आहेत. मोठे तरी झिंगे. पटापट यांचे ना पाय वगैरे तोडून देवा, नाही तर हे पळतील. एक नंबर खेकड्या काय तुटत आहेत, ताजे खेकडे. झिंगे यावेळेस आम्ही ना लहान लहानवाले घेतलेत. पहिले इन नटखट खेकड़ों को झटपट तोड़ लेते हैं. झटपट फटाफट खेकड़ा आयो नदी के अंदर फटाफट. झिंगे आहे तसे टाकणार आहे आपण. झिंग्यांचा पण मांदा काढायचा आपल्याला. ही एवढी घाण आहे ना, ही एवढी काढून घ्या फक्त. ते काय त्यांनी गवत आणि बाकी ते सगळं खाल्लेलं असतं ते असतं, ते पण एवढं काही घाण नसतं ॲक्च्युली. प्रयत्न करा की मांदा वाया नाही जायला पाहिजे. हा जो पोर्शन आहे हे सगळं मांदा आहे, हे फार इम्पॉर्टंट आहे. हे असंच राहू द्या. हे तिकडे गेल्यावर काढूया आणि यातली ती विष नस ती काढूया असं लोक म्हणतात. मी पण म्हणतोय आता. मी पण कधी काढले नाही आयुष्यात ही, पण आता एक कमेंट बॉक्समध्ये मग उगाचच कशाला. हे असे मस्तपैकी झिंगे क्लीन केलेत, म्हणजे त्याचा मांदा नाही काढलाय आणि फक्त त्याची जी नस असते ती काढली आहे. मांदा आत्ता थोड्या वेळाने काढूया. ओके. 1 किलो झिंगे आहेत, 1 किलो खेकडे आहेत. खेकड्याचा आणि झिंग्याचा दोन्ही मांदा जो आहे आपण एकत्रच करणार आहे. मस्त मांदा आहे, भरपूर मांदा. हा झिंग्यांचा मांदा आहे, खेकड्यांचे झाले मांदे काढून. झिंग्यामध्ये मांदा भरपूर असतो. केवढा मांदा आहे. मांदा काढला, झिंगे आणि खेकड्यांचा मिक्स एवढा मांदा निघाला आहे. मॅरिनेशनसाठी मसाला बनवूया. 2 लिंबू पिळलेत आपण, मोठे मोठे 2 लिंबू. गरम मसाला, हळद, जराशी मिरची पावडर, कारण की आपण पेपर पावडर जास्त घालणार आहे. आलं लसूण पेस्ट, पेपर पावडर, मीठ, ऑइल, मांदा, खेकड्याचा आणि झिंग्याचा मांदा. मस्तपैकी हे मिक्स करा, फेटून घ्या चांगलं. बस बस बंद कर. और भैया हम तो मांदे का आमलेट बनाने वाले. मस्त फेटून घ्या, एकजीव करून घ्या सगळं. हे आपलं मॅरिनेट रेडी झालं आहे. यात आता मासे, खेकडे सगळं आपण मॅरिनेट करणार आहे. झिंगे कट्स मारूया मसाला मुरायला. हे ना हे याचे आहेत आपले मरळीचे फिले आहेत. हे याच्यावरनं कळेल तुम्हाला मरळ आहे. आणि हे खडशीचे आहेत, हे याच्यावरनं कळेल तुम्हाला. आणि मोठे पण आहेत खडशीचे. खेकडे आहेत आणि झिंगे आहेत. हे दोन्ही मस्तपैकी मिक्स करूया. आणि यातलं अर्ध मॅरिनेट जे आहे ना हे आपण याच्यावर ओतूया. थोडं सांभाळून करा हे मॅरिनेट, कारण की हे झिंग्यांचे काटे लईच डेंजर आहेत. खतरनाक कापलं तर आगच डेंजर होते. हे झिंग्यांच्या आतमध्ये पण मसाला मुरू द्या. याच्या आतमध्ये हे बाकी राहिलेलं मॅरिनेट मास्यांवर ओतलंय. मस्त असं लावून घ्या. ते कट्स आहेत त्याच्यामध्ये मसाला मुरू द्या. ओके. मासे पण मॅरिनेट झालेत आणि माझा आवाज पण बदलला आहे पूर्णपणे. हे असे दोन्ही साईडने आपण मसाला लावला आहे. मस्तपैकी दगडी गरम होत आहेत. साधारण 2 तास झाले हे पेटतंय. आणखी लाकडं टाकली आहेत, मस्त पेटल ते आता. मस्त दगडी गरम होतील. ठीक आहे. आता सर्वात मेन स्टेप ही दगडी, लालबुंद झालेली दगडी. बापरे, हेवी आहेत एकतर ही खूप. ही ह्या भांड्यामध्ये टाकूया. लेंदी प्रोसेस आहे. तेलाचंच येईल ना. हे बघ याच्यामध्येच किती हीट होते. बापरे, गरम झाले रे डब्बा. बटाट्यांची एक लेअर देऊया आपण त्याच्यावरती. कमी पडले बटाटे यार, जास्त आणायला पाहिजे होते. बऱ्यापैकी बसतं रे याच्यामध्ये, वाटत नाही एवढं बस. लवकर करावं लागेल. मीठ घे, मीठ. बीन्स आहे, युजली पोपटी घेतात, आपण बीन्स घेतलेत.
टाकले राहून सोड, धूर निघतोय. मीठ, अरे बरं झालं इकडेच पडलं. परत बीन्स. हे ना फटाफट काम करा मित्रांनो, नाही तर काय होईल की दगडी गार झाली ना तर मग ती हीट एस्केप होऊन जाईल. भांबुर्डीचा पाला आहे आपण सकाळी काढलेला, भांबुर्डीचा पाला धुवून घेतलाय. मस्त असं पॅक करून घ्या एकदम. ओके, हे बंद व्हायला पाहिजे. हां झालंय बंद. ओके, ये घ्या डब्बा अंदर. हीट आहे ना जरा पण एस्केप नाही व्हायला पाहिजे. हीट एस्केप झाली तर मजा निघून जाईल सगळी, वाफ निघायला नाही पाहिजे. हो, डब्बा कसा गरम झाला. थोडं सांभाळून करा, माती डब्याच्या आत नाही पडायला पाहिजे. आपला कोळसा पण पेटायला लागला आहे, मासे पण मॅरिनेट झालेत, झिंगे पण मॅरिनेट झालेत. ओके, व्यवस्थित टाका, पूर्ण असं लोड येऊन देऊ नका की ती माती सगळी डब्याच्या आतमध्ये पडेल, असं काही नका करू. चार 57 म्हणजे 5च वाजलेत, संध्याकाळचे 5 वाजलेत. तर साधारण याला 2 तास तरी आपण असंच ठेवणार आहे, म्हणजे 7 वाजता आपण हे सगळं काढूया. तोपर्यंत आपले मासे जे आहेत ते सुद्धा आपण रोस्ट करून घेऊया. नारळ फोडतोय, नारळ. ते होल पाडलंय ह्या खडशीच्या डोक्यामध्ये, तर याच्या आतमध्ये आम्ही मसाला भरतोय. ॲक्च्युली हा इंजेक्शनने भरायला पाहिजे होता, पण मसाला कमी आहे त्यामुळे असं हातानेच भरतोय. खूप मांस असतं हे मटणा, म्हणजे याच्या डोक्याला पण आहे ना इतकं मांस असतं ना की ते वेस्ट जाऊन देऊ शकत नाही आपण. मसल्स खूप असतात खडशीला, कारण की हा प्रेडेटरी फिश आहे, ओमनिओरस आहे, पण शिकार पण मस्त करतो. त्यामुळे असं जे डोकं तोंड हे असतं ना हे फार मजबूत असतं आणि मसल्स भरपूर असतात. हे मसल्स भरपूर असतात त्याला. याच्यामध्ये ऑलरेडी दगडी गरम झालेली आहेत. ही दगडी बघा, अजूनही दगडी आहेत, बरीच दगडी आम्ही टाकली होती. तर दगडांमध्ये हीट आहे ना कॅप्चर झालेली असते, त्यामुळे हा मासा ह्या दगडांमध्ये शिजेल. माशाचं डोकं मस्त दगडांनी कव्हर करून घेतलंय. हे बरीच दगड टाकली होती आपण. बाकी उरलेले राख आहे ना याच्याने पॅक करून देऊ. मासा असा कव्हर केला आपण दगडांमध्ये, राखमध्ये. आता मासा शिजेल. कोळसा मस्तपैकी पेटतोय आणि आपलं जे जमिनीखालचं कुकिंग आहे त्याला भरपूर उशीर लागणार आहे. असं पेटतो ना कोळसा, मासे चिटकायला नको म्हणून आपण हे जाळीला तेल लावून घेऊया. दोन्ही बाजूला तेल लावा. दरवेळेस मी ना विसरतो वरच्या याला लावायला, त्यामुळे एका साईडला कुठेतरी मासे चिटकतात आणि हे लांब लचक खडशीचे तुकडे बसतात का पूर्ण याच्यावर. पण दोन्ही पीस मस्तपैकी असे बसवलेत. ये हो गई जाली अपनी बंद. कसे पीसेस आहे बघा, एकदम भरगच्च मांस, पूर्ण मसल है प्योर. और ये इस तरह से इनकी रोस्टिंग प्रोसेस शुरू हो चुकी है. पलटी करताना सांभाळून करा आणि हे सारखं आपल्याला सेकंदाला नाही, मिनटाला पलटी करायचं आहे. माशाच्या पोटातलं फॅट बाहेर येत आहे, म्हणजे माशाला किती चरबी असेल बघा, तेल असेल. कोळसा कसा पेटतोय मस्त, तड. बार पलटी मारने का टाइम आ गया है. वो कसं मस्त रोस्ट होते बघा, तेल तडतड वाजते. आज आहे ना वारं बिलकुल नाही, थोडी पण हवा चालू नाही, थोडं पण वारं चालू नाही. त्यामुळे हे आपला आर्टिफिशियल हा फॅन, याच्याने आपण हे कोळसा जो आहे तो पेटवतोय आणि खूप कामाला येते. एकदा चार्ज केलं तर बऱ्याच वेळ चालतंय. हे वक्त हो चुका है पलटी करने का. यस, ये देखिए कैसे तेल नाच रहा है. अब कोयला जल चुका है, कोयले ने आग पकड़ ली है. काय जबरदस्त दिसतंय रे.
मध्ये जरा जास्त कोळसा झाला होता, तो थोडा पसरून घेऊया. काय जबरदस्त फिश रोस्टचा ना सुगंध येतो. वा वा वा, मज्जा येते. म्हणजे कधी खाईल असं होतंय. बराच वेळ झाला मासा रोस्ट होतोय. चेक करूया मासा झालाय का. ओके, हे इथं थोडंसं निघालंय, हे चेक करूया. वा, कसा रोस्ट झालाय. याच्यावर जाळीची डिझाईन पण आली आहे. बोनलेस पीस आहे पूर्ण. झालाय तरी पण एकदा खाऊन टेस्ट करूया. बापरे, खेकड्याचा मांदा आणि झिंग्याचा मांदा होता ना, तो पण होता ना मॅरिनेशन मध्ये. हा, पहिल्यांदा असं कोणीतरी मॅरिनेट केलं असेल. सुपर टेस्ट, खूप सुपर टेस्ट आहे. तर आता खडशी झाली आहे, खडशी काढून घेऊया. हो चुकला, सॉरी, चुकलं माझं. मी विसरलोच होतं, मासा फुल कुक झालाय. चिथडी हो चुकी है मच्छी के. हाँ, प्रेजेंटेशन में थोड़ी गड़बड़ हो गई भैया हमारी. तो मरळ रोस्ट करूया आता, त्यासाठी तेल लावतोय. ये गई मरल. ओके, टॅमरिन इमली चटणी, मेयोनीज, या ढेर सारा मेयोनीज. गरमागरम बघा कसे पीसेस निघतात एकदम. नुसता टेस्ट करूया. मी ऑलरेडी टेस्ट केला आहे, त्यामुळे सेम ते एक्सप्रेशन्स देऊ शकत नाही. खूप जबरदस्त मासा झाला, खूप म्हणजे इतका जबरदस्त ना. स्लो कुक केला, स्लो रोस्ट केला, मस्तपैकी असा मोठा पीस घेतलाय. टॅमरिन चटणी सोबत खाऊया. हा, माय ऑल टाइम फेवरेट टॅमरिन चटणी. कभी कभी मैं क्या बनाता हूँ ना, मेरे को खुद को विश्वास नहीं होता है. लई म्हणजे लई अफलातून, म्हणजे गोष्टी इतक्या भारी होऊ शकत आहे. म्हणजे अशा प्रकारे कुक केल्या. थोडे चुका होतात, म्हणजे जसं मासा काढण्यामध्ये आपली चूक झाली. मला वाटलं मासा तुटणार नाही, पण मासा तुटला. पण तुटल्यामुळे त्याच्या टेस्टमध्ये काही फरक आला नाही आहे. मेयोनीज सोबत सुद्धा अफलातून लागतंय. पण जर तुम्ही विचारायला सर्वात जास्त काय चांगलं लागतं, तर टॅमरिन चटणी सोबतच भारी लागतं. काटे किती जरी बोललेच असेल तरी काटा एका 2 राऊंडच जातात. थोडं ना मस्तपैकी असं जास्त मेयोनीज घेऊया आणि त्यासोबत आपण टॅमरिन चटणी पण घेऊया. हे माझे पूर्ण हात भरलेत. खूपच जबरदस्त आहे. आता हा मासा पूर्ण संपवणार आहे मी, इतकी जबरदस्त टेस्ट आहे. मरळ पण झाली आहे, मरळ पण आता इथे घेऊया. यस, एकदम गरम गरम पीस आहे मरळीचा हा. वो, हा एकदम मस्त मॉइस्ट, म्हणजे झाल्याबरोबर आपण टेस्ट करतो ना. गरम पण आहे, मला हातातही पकडता येत नाही आहे. अफलातून इतकं सॉफ्ट आणि इतकं बोनलेस आहे ना मरळ ना. म्हणजे खडशीच्या मांसपेक्षा मरळ सॉफ्ट आहे, पण खडशीची पण टेस्ट जबरदस्त आहे. मरळीला काटे कमी असतात, खूप कमी असतात. मसाले ना एकदम जास्त मसाले नव्हते घेतले आपण. एवढ्या सगळ्यांना एकदम लिमिटेड मसाले घेतले होते, कमीत कमी मसाले घेतले होते, की कमीत कमी मसाल्यामध्ये पण मासे बोला, मटण बोला, इतकं चांगलं टेस्ट लागू शकते. हे हा क्रिस्पी पीस आहे, शेपटीचा पीस आहे एकदम, आणि याच्या स्किनमुळे क्रिस्पी झाला. हा एक पीस घेऊया. मेयोनीज लावूया, थोडंसं टॅमरिन चटणी पण लावूया. हे आपलं कॉकटेल, होपफुली याच्यामध्ये काटे नसतील. काटे पण नाही आहे. मला जर शेवटची इच्छा विचारली ना, तर मी असंच काहीतरी खायची इच्छा सांगणार आहे. दोन्ही पण एकच नंबर लागते. असं फरक सांगता येत नाही ना. मला चांगली हे चांगलं, दोन्हीची आपली एक वेगळी टेस्ट आहे. ते काहीतरीच नवीन वाटलं आपल्याला, मग आपलं आपण दिलो. ही मस्त चपाती घेतली आहे. चपातीमध्ये मस्त असा कांदा ठेवायचा आहे. काकडी घ्या, अशी मस्त टॅमरिन चटणी होता याच्यावरती. त्यानंतर मेयोनीज, मस्त मेयोनीज टाका असं. आणि मासा परत एकदा गरम करायला ठेवलं होतं मी. हे आता मला माहीत नाही मरळ आहे का खडशी आहे. खडशी, काट्यांवरनं ओळखता येतं. ॲक्च्युली याच्यावर मरळ खायची होती, पण हे दोघांना मरळ इतकी आवडली त्यांनी संपून टाकली. ओके, हे असं ठेवलंय मस्तपैकी. हे असं इथे खाली फक्त फोल्ड करा. तो भारी कॉम्बिनेशन आहे ना, कांदा आणि काकडी आणि मेयोनीज आणि इमली चटणी, टॅमरिन डेट इमली चटणी. खडशी माशासोबत पण जबरदस्त लागतंय, पण मला असं वाटतं मरळीसोबत अजून जबरदस्त लागलं असतं, कारण की मरळ पूर्ण बोनलेस होते. पण अनफॉर्च्युनेटली मरळ थोडीच होती, लहान होती. तुम्ही हे पराठ्यासोबत पण ट्राय करू शकता, पण पराठा मैद्याचा असतो त्यामुळे मी जास्त प्रेफर करत नाही. त्यापेक्षा आपली चपातीच बरी. 6:30 वाजलेत आताशी. अजून अर्धा तास थांबावं लागणार आहे आपल्याला ते अंडरग्राऊंड जे कुक होत आहे, खेकडे आणि झिंगे, ते काढायला. डायरेक्ट फिलिंग ढगात, अशी रेसिपी मिळणार नाही कुठेही जगात. आखिरी कतरा भी मैं नहीं छोडूंगा टॅमरिन चटणी का. फायनली हे चेक करूया. दगडी आपली, ए नहीं रे, दगड अजून गार नहीं है. ये वही प्लेट है जी जिसे मैंने अभी फिश खाया, और पत्थर के नीचे मछली.
गरम गरम पत्थर क्लोज अप जी। ये क्या है इधर? हो, ये मछली का मुंडी, ये मुंडी कैसा कुक हो गया रहेगा अभी हम देखेंगे। ये कुछ नंबर गरम आहे रे हे पण। हे मधलं मांस बघा कसं, हा हे असं पण निघल। याच्यावरच तुम्ही ओळखू शकता मासा किती मस्त कुक झालाय, एक ही नंबर। हे डोक्याचा हाडूक, अरे रे रे रे, ये क्या हो गया? हाँ एकदम गरम आहे, अफलातून टेस्ट आहे, मुंडक्याची सुद्धा अफलातून टेस्ट आहे। आणखीन एक असा मस्त पीस घेऊया। केवढं मटण असतं बघा ना याच्या मुंडक्यामध्ये, इतर माशांमध्ये एवढं मांस नसतं मुंडक्यामध्ये। मुंडकं सुद्धा जबरदस्त लागतंय, खूप भारी चव आहे। मस्त असा मुंडक्याचा बोनलेस पीस घेतलाय, मुंडक्यामध्ये काटे नसतात जास्त, आणि त्याचा असा फिश बॉल बनवलाय। टॅमरिन चटनी सोबत काही पण चांगलं लागतं, सुपर। फाइनली वो वक्त आ गया है जिसका हम बड़ी बेसब्री से इंतज़ार कर रहे थे, वो रेसिपी जिसका मुझे था इंतजार, वो घड़ी आ गई। ती दगडी बघ ना, ती ओपन होती तरी ती गरम होती। होपफुली ही पण गरम असायला पाहिजे। वाव, आलं रे। काढून घेऊया माती, त्याच्या आतमध्ये नाही जायला पाहिजे। सर्वात आधी भांबुर्डीचा पाला काढून घेऊया, एकच नंबर। हे बीन्स पण शिजलेत हे इझिली, वाव। अरे दगडी लक्षातच नाही, दगडी अजूनही गरमच आहे, एवढी नाही, हँडल करू शकते। बटाटा जर झाला असेल ना, याचा अर्थ बाकी सगळ्या गोष्टी झाल्या असतील। मस्त मसाल्यामध्ये मस्त मुरला आहे, मीठ पण घातलं होतं आपण, आणि वरती जे झिंगे वगैरे शिजले होते ना, त्याचंच ज्यूस आणि पाणी ते सगळं खाली पडलं होतं बटाट्यांवरती, आणि तीच टेस्ट ह्या बटाट्यांना मिळते। सर्वात आधी ना झिंगा चेक करूया, मेन म्हणजे याला शिजायला वेळ लागणार होता, तर हा शिजलाय की नाही चेक करूया। शेल निघायला पाहिजे, ओके। हो झालं रे, एवढं सॉफ्ट निघतंय, एकदम मलाईसारखा झालाय झिंगा। बापरे, म्हणजे किती सॉफ्ट झालाय, हे असं दाबलं तर असं एकदम मलाईसारखा होतोय, इतका मस्त स्टीम झालाय हा। पाणी, खेकडा, बीन्स आणि झिंगे यांचं आहे। प्रदीप आहेत, प्रणवचे वडील, ते पण आलेत। खाऊन मग शिजलाय, खूप जबरदस्त लागतंय, इतकं सॉफ्ट झालंय, आणि मजाच आली। म्हणजे भांबुर्डीच्या पाल्यामध्ये स्टीम झालंय हे, आणि बीन्सच्या पाण्यामध्ये स्टीम झालाय। हा नांगा आहे खेकड्याचा, नांगा मिळालाय, नांगा टेस्ट करूया। खूप भारी अशी स्वीट टेस्ट लागते। एवढे दिवस तिखट खेकडा खाल्ला होता आपण, मसालेदार खेकडा खाल्ला होता, पण याची ना अशी थोडीशी अशी स्वीट टेस्ट येते ना, अफलातून लागते, ज़बरदस्त लगता है। आज हमारे हाथों से एक नई रेसिपी की खोज हो चुकी है, एक ही नंबर है ये। वाह, गुदमरल हसून घे। ये हमारा कॉम्बो बन चुका है, बटाटा, झींगा, खेकड़ा। खा बटाटा हम खाएंगा। पेंद्यामध्ये पण किती मांस आहे बघा। बीन्सपेक्षा पोपटी जरा जास्त चांगली लागते। हे असं काही टेस्ट करताना तुमचे दोन्ही हात असे भरणारच आहे, तर लाजू नका, आपल्यातला राक्षस बाहेर येऊन द्या, असभ्यपणा जरा बाहेर येऊन द्या। मस्त मलाई झींगा ऐसे लेंगे अंगूठे के ऊपर, और इसके ऊपर हम डालेंगे टैमरिन डेट चटनी। कभी अंगूठे से झींगा खाया है क्या? खूप जबरदस्त लागतं। खूप साध्या सिंपल रेसिपीज, एवढं काही अवघड नाही आहे, पण वेगळ्या पद्धतीने आपण केले।
होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब सुद्धा करा. थँक्स अ लॉट. अरे ते उद्यापर्यंत होईल सगळ्यांना त्यापेक्षा ते पाय द्या बरं तेवढं द्या ना. आईच्या गावात मला पाडायचे. माझा मित्र होता एकदा असं बोलताना ना तो सारखे म्युझिक नाही का असं काढायचा. मग मॅडम आली डँग असं. येस येस येस. कसं करतो ते अशी बॅट ठेवलेली असते असं. मी ते याच्यामध्येच बघितलं इंस्टाग्रामवर. असं हा असं असं मग असं. हा चिकरी 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 और ये लगा.